चला असा हा दिवा काढलाय मी वरून बरं का आता पूजेसाठी। एक हे पितळाची छोटी आपला देवाचा दिवा आणि 2 पंत्या, तर असे 5ची छान आपण पूजा करणार आहे आज। धुवून घेते आता पितांबरीने भैया पात्राने घासले, आता साबणने घासून घेते। चला असे चाललंय आता आपलं देवपूजेची तयारी। चला इथं चालू आहे आपली देवाऱ्याची, तसं मागच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे मी साफसफाई देवाऱ्याची। आधी देवारा साफ करून घेऊ छान स्वच्छ कॉटनच्या कपड्याने, तर साडी मध्ये होतं जटक नावाच। चला ठेवून घेतला 3 पायऱ्यांच्या हे मंदिर आमचं देवारा। आता देव धुवून घेऊ। चला इथं आधी देव धुवायचे, जे आपले सासरे असतात आमच्याकडे ना त्याला वीर म्हणतात बरं का, तर त्यांची शेवट पूजा करायची किंवा त्यांना नंतर स्नान करायचं, आधी देवांचंच करून घ्यायचं। चला इथं बसणं ठेवून घेते, आमच्या भागात त्याला बसणं म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात ते पण कमेंट करून सांगा। एक देव ठेवून घ्यायचं। अन्नपूर्णा देवी, गणपती बाप्पा, रंगनाथ, याला कोणी लंगडा देव पण म्हणतं, पण आम्ही रंगनाथच म्हणतो। तर हे प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतं किंवा असायला पाहिजे। ही आपली अन्नपूर्णा देवी, गणपती बाप्पा आणि रंगनाथ, अशी छान मूर्ती आहे माझ्याकडे। चला इथं ठेवले गणपती बाप्पा, इथे रंगनाथ आणि इथं आपले अन्नपूर्णा देवी। पाय आधी मग पाठ ठेवू, पाटावर छान पूजा मांडू। रांगोळी आज थोडी मोठी काढतीये। चला अशी झाली आपली देव। अगरबत्त्या घे आधी। चला इथं झाली अशी पूजा, कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला अशी झालेली आहे देवपूजा अमावस्याची छान। आज देव्यांची अमावस्या, दीपपूजन कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा। साधं सिंपल आपलं जे रेग्युलर आपण करतो तेच केलं असं। तर चला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला आता गॅस शेगडीची छान पूजा करून घेणार आहे मी। तर चला इथं शेगडी छान घासून झालेली आहे स्वच्छ। तर या अमावस्याला आमच्याकडे शेगडीची पण पूजा करत असतात, तुमच्याकडे करता का कमेंट मध्ये नक्की सांगा। तर बघा अशी झालेलं आहे। चला अशी पूजा करून घेतली मी, तुम्ही करता का कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। असं आवरलं होतं मी। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस नाही म्हणणार कारण आपला व्हिडिओ संध्याकाळी 7ला शूट होतोय, कारण दिवस ऑलरेडी गेलेला आहे पूर्ण। तर चला 7ला व्हिडिओ शूट होतोय आपला। तर
तर मी आणि आराध्य चाललो आहे एक कार्यक्रमाला. कार्यक्रम माझी जिगर मैत्रीण छाया रतन लोंढे, सौ छाया रतन लोंढे. आमचं जुनं घर आहे, तिथं आहे ते राहायला त्यांचं घर. आणि ज्वालामाता म्हणून लॉन्स आहे, त्या लॉन्सला कार्यक्रम आहे तिच्या मुलीचा. तुम्ही म्हणाल लग्न किंवा काही, तसं काही नाही, साखरपुडा नाही. पण जिगर मैत्रीण आणि तिची मुलगी झाली PSI. तर 3/8/2024ला तिचं हे रिझल्ट आला. आणि सिन्नर तालुक्यात ती PSI म्हणून तिचं हे झालेलं आहे. तर तिचा 8-9 वर्षाचा प्रवास खूप जवळून पाहिला. आणि छाया, मी आणि एक आमच्यामध्ये एक मीना कोतवाल म्हणून आम्ही तिघी मैत्रिणी, जिगर मैत्रिणी. म्हणजे घासाला आम्ही कधी विसरत नव्हतो, जुन्या घरी राहायचो तेव्हा. पण आता कसं मी लांब राहायला आले, एक कोतवाल म्हणून आहे त्या पण लांब गेल्या. आणि ज्या मैत्रिणीच्या मुलीचा कार्यक्रम आहे आज गुणगौरव, तर ती खळवाडीतच राहते जुन्या घरी आमच्या. तर असं आम्ही तिघी पण बाजूबाजूला झालो. सकाळी मला 7ला झोपेतच फोन आला होता की कार्यक्रम आहे पूजाचा ठेवलेला, या म्हणून. तर तुम्ही म्हणाल कार्यक्रम लगेच, तर तसं काही नाही. एक छोटासा हे सांगते तुम्हाला. तर तिला आहे ना, म्हणजे माझा मोठा मुलगा आणि पूजा ह्या बरोबरच्याच आहे, फक्त 2 महिन्यांनी पूजा मोठी आहे. तसा प्रवास झालेला आहे त्या मुलीचा. शिक्षण घेतलं तिने. आराध्य हसतोय, तो म्हणतो मम्मीचे कावर डोळे भरून आले. तर खरंच बघा यूट्यूब फॅमिली, ज्याने कष्टाने करायला असताना त्याला नक्की यश मिळतं. आज त्याच मुलींनी त्यांना हे दिवस दाखवले, एक शिखरावर नेऊन ठेवलं. देश एवढाच की ती नेहमी म्हणायची किंवा नातेवाईक नेहमी म्हणायचे तुला 3 मुली. आणि त्याच 3 मुलींनी आज त्यांना उंचाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आणि तिचे वडील पहिलं गवंडी काम करायचे, आता सध्या ते कॉन्ट्रॅक्ट घेतात, घरांचे मोठ्या बिल्डिंगी बांधतात. आणि आज त्यांच्या मुलींनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. तर फक्त संदेश व्हिडिओतून एवढा द्यावासा वाटतो की ज्याला कोणी मुली असतील तर मुलांची खंत करू नका, मुलींनाच मोठं करा. तर मुलांपेक्षा मुली पण भारीच असतात. असं नाही म्हणायचं की मला मुलीच आहे किंवा मुलीच झाल्या, किंवा नातेवाईकांनी पण ही चूक करू नये. कारण मुलं जे करू शकतात त्या मुलीही करू शकतात. माझ्याही लहान बहिणीला 4 मुलीच आहे. तर असा या पूजाचा प्रवास थोडासा तुम्हाला सांगावासा वाटला. खूप गरीब परिस्थितीतून तिने हे शिक्षण घेतलं आणि आज आईवडिलांना एवढा मोठा आनंद दिला. तर आम्ही जिगर मैत्रिणी तिघी जणी आज 28 वर्षापासून एकत्र आहे. एक सौ मीना कोतवाल म्हणून आणि सौ छाया लोंढे म्हणून आणि मी, आम्ही तिघी जिगर मैत्रिणी. पण आता घरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधले गेल्यामुळे आम्ही आता थोडं लांब झालो. पण तरी सकाळी तिचा 7लाच मला फोन आला होता की मावशी माझा असा कार्यक्रम आहे ज्वालामाताला, तुम्ही मला दिसल्या पाहिजे हॉलमध्ये. चला मग म्हटलं तुमच्याशी थोडासा शेअर करावा हा कार्यक्रम. चला आता ज्वालामाताला आराध्या आणि मी चालली आहे. करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. सगळ्यात होते आपला संरक्षण लोंढे, सेक्रेटरी नामदेवराव लोणार, आदरणीय सविताताई लोणारे, त्याचबरोबर पूजाच्या आईवडिलांना विनंती की आपण समोर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवर अतिथींना विनंती आहे. मानाचा तुरा त्या ठिकाणी त्यांनी रोवला. अशा या सर्व या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्यामुळे आपण सर्वच या आपले सर्व प्रचंड कष्ट घेतले. अहो रात्र तिने अभ्यास केलाय, संघर्ष
सुरुवात केली ना तेव्हा प्रचंड संकट आली, पण तिथे संकटांना न घाबरता न भिडता तिने ते मात केली आणि आज ती इथे बसली. त्या सगळ्या कष्टाचं हे म्हणून ती आज इथे बसली. त्या सगळ्या प्रवासात तिच्या मागे तिचे आई वडील खूप गंभीरपणे उभे होते. तिच्या आई वडिलांची साथ मिळाली म्हणून तिच्या आजीपर्यंत पोहोचली आहे. नाव, पैसा, प्रसिद्धी, बंगला, गाडी सगळं विकत घेता येतं, पण पद हे फक्त आणि फक्त स्वतःच्या कष्टानेच मिळवता येतं आणि हे आज पूजाने सिद्ध केलंय. आणि पूजाने आज समाजातल्या सगळ्या मुलींपुढे एक आदर्श आणि आपण जिद्द ठेवली तर ते आपण पूर्ण करू शकतो. म्हणून मी समाजातल्या सगळ्यांना आव्हान करते की पूजाने कसं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं तसं सगळ्यांनी स्वतःचं स्वप्न पूर्ण करावी. आणि पूजा तिच्या खूप खूप शुभेच्छा. अशी पूजा व्यासपीठ संस्थेचे कर्मचारी वृंद असेल, माझं सर्व कुटुंब परिवार कसा राहतो माझा अक्षरशः मुलाच्या बाजूपासून आधी चालू अत्यंत आनंदाचा क्षण हा जो मी अनुभवला. ह्या माझ्या या यशाची मानकरी सर्वप्रथम माझ्या आईवडील, सर्व माझा मित्रपरिवार, माझं मला कधीही वाटलं त्यासाठी मी तत्पर असणार आहे. त्यामुळे हा निर्णय कुणी मनात आणायचा आहे की आता मोठ्या पदावर गेली आहे, मोठं माणूस झालं की आपल्याशी बोलली का तुमचीच आहे आणि तुमच्यासाठीच आहे एवढंच बोलेल. राहिला माझा प्रवासाचा प्रश्न. आता माझ्या शिक्षकांनी सांगितलं, मला माझ्या शाळेने खूप काही दिले. माझं ते लिडरशिप असेल, माझं तो एक माझा छोटासा प्रवास MPSC तुम्हाला सांगते. तिथे आले आहे त्यांचं एकदम दारावर स्वागत करा. येत असेल किंवा नसेल तुम्हाला त्याचं काहीही म्हणजे विशेष असं काही गोष्ट नाही आहे. तुम्हाला काही येते किंवा नाही येते संघर्ष हे या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी आदरणीय पंडितराव लोंढे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या पद्धतीचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार